नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 बद्दल एक मोठी बातमी आलेली आहे। बातमी आहे EPS 95 मोठी बातमी। आता या EPS 95 पेन्शन धारकांची जास्त पेन्शन मिळण्याची आशा नाहीशी झाली। मित्रांनो, काय आहे ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, FCI म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे EPS 95 पेन्शन धारक विशेषतः जे 2014 पूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना आता जास्त पेन्शन मिळण्याची आशा नाहीशी झाली आहे। यामागे अनेक कारणे आहेत। त्यातील प्रमुख कारणे म्हणजे FCI व्यवस्थापनाची निष्क्रियता आणि EPFOचा स्पष्ट नकार। मित्रांनो, FCI व्यवस्थापनाने EFOला उच्च पेन्शनसाठी पात्रतेवरील आक्षेप स्पष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र हे सर्व प्रयत्न EPFOने फेटाळून लावले आहेत। नकारण्याचे आदेश। मित्रांनो, EPFOने देशभरात 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या FCI कर्मचाऱ्यांना नाकारण्याचे आदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे। हे आदेश स्पष्टपणे सांगतात की FCIने काय युक्तिवाद केला आणि EPFOने ते का नाकारले। यावरून हे स्पष्ट होते की EPFO आपल्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत आहे। FCI व्यवस्थापन आणि कामगार संघटनांची निष्क्रियता। मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी FCI व्यवस्थापनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत। कामगार संघटना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनाची भूमिका। मित्रांनो, कोणत्याही कामगार संघटनेने किंवा कोणत्याही संघटनेने EPFO विरोधात याचिका दाखल करण्यासाठी FCIवर दबाव आणलेला नाही। या स्थितीमुळे सेवानिवृत्त कर्मचारी निराश आणि असहाय्य झाले आहेत। न्यायाची दीर्घ प्रतीक्षा। मित्रांनो, FCI निवृत्त कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत, मात्र या याचिका तारखेच्या खेळात अडकल्या असून अंतिम निर्णय होण्यास अनेक वर्ष लागू शकतात। सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निर्णय आणि त्यांचे अपयश। मित्रांनो, 4 ऑक्टोबर 2016 आणि 4 नोव्हेंबर 2022 या रोजी उच्च निवृत्ती वेतनासाठी ऐतिहासिक निर्णय कोर्टाने दिला होता। असे असतानाही या निर्णयाचा लाभ 2014 पूर्वी निवृत्त झालेल्या FCI कर्मचाऱ्यांना घेता आला नाही। निराशा आणि आशेचा शेवट। मित्रांनो, FCIच्या बहुतांश सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शन मिळण्याची आशा सोडली आहे। काही ठोस पावले उचलल्याशिवाय हा प्रश्न लवकर सुटणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।